AI आल्यानंतर जो सगळा माहोल आहे की अर्ध्या लोकांना माहिती आहे टेक्नॉलॉजी, अर्ध्या लोकांना नाही माहिती आणि त्याची भीती आहे की नोकऱ्या जातील. स्वतः कॉम्प्युटर आले होते तेव्हा सुद्धा होती. तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये असल्यामुळे व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? तेव्हा ब्राउझर हा कन्सेप्ट नव्हता. तर ब्राउझर आला, ब्राउझर फक्त तो वन वे कम्युनिकेशन करायचा. जेव्हा ब्राउझर डायलॉग करायला लागला त्यानंतर मग तो .com इरा हा खरा चालू झाला. तो एकदम मोठा चेंज होता. डायमेन्शन्समध्ये ज्या मितीमध्ये ह्या सगळ्या प्रगती इतक्या वेगाने होत गेली, म्हणजे कॉम्प्युटिंग पॉवर तो एक्सपोनेन्शियल ग्रोथ होता. टेलिफोन हे ग्रॅहम बेलने जेव्हा शोधला त्याच्यानंतर मला वाटतं 120-130 वर्ष असतील. 95-97 साली त्यावेळेला जवळजवळ 30-35 हजार टेलिफोन कंपन्या अमेरिकेत होत्या, फक्त अमेरिकेत. ओके. बहुतेक सगळ्या नष्ट झाल्या आणि सेलफोन कंपन्यांनी आधीचा बिझनेसच पूर्ण बदलून टाकला. डेटा बदलणं म्हणजे डेटा क्विकली Scale. स्केल पटकन AI करू शकतो का? क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये ज्या पॉसिबिलिटीज, आता हे करताना काय लक्षात येत आहे, पॉसिबिलिटीज आहेत, शक्यता आहेत. त्या सर्व शक्यता परतावून बघणं ह्युमन ब्रेनपेक्षा कॉम्प्युटर जास्त चांगल्या रीतीने करतोय. एखाद्या आदिमानवातल्या गुहेतल्या चित्रांपासून ते आतापर्यंत हे टूल्स बदलत आली. करेक्ट. त्याच्यात त्यांनी त्यावेळेला कोकणातली जी अश्मशिल्प आहेत ती जी काढलेली त्यावेळेला त्यांनी विचार करून आज जेव्हा चित्रकार काढतो किंवा यूट्यूबवर किंवा व्हिडिओवर एक्सप्रेस करतो भावना, त्यांची ती स्टाईल आणि सटलिटी वेगळी झाली. त्यांनी माध्यम त्याची बदलली, पण त्याच्यातली कल्पकता ही अजूनही आहे. आपल्याकडे हे जे फोन ॲप्स वगैरे आहेत किंवा त्याची अवेअरनेस नाही आहे, त्यामुळे तो डेटा खूप मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या कंपन्या वापरत आहेत. पेड ॲप्स वगैरे वापरत नाही, त्यामुळे सगळं फ्री ॲप वापरतो. म्हणजे आपला तो डेटा सांभाळणं आणि जपणं हे आता हाताबाहेर चाललं. प्रायव्हसी ही गोष्ट आता राहिलेली नाही. हा पण एक मोठा जगातला एक मोठा फरक गेल्या 10 वर्षात झाला. नमस्कार, कसे आहात? सध्याच्या काळात ना तुमची जी प्रायव्हसी आहे ती खऱ्या अर्थाने प्रायव्हेट राहते का? कारण आता जो डेटा जो ट्रॅव्हल करतो ना त्याची कल्पना पण नसेल की हा कुठे कुठे आणि कुठून ट्रॅव्हल करतो आणि कुठे पोचतो. तर सध्या आमचे जे एक मित्र आहेत ललित महाडेश्वर, हे एक US मोठे बिझनेसमॅन आहेत. टेक्नॉलॉजीमध्ये त्यांचा बिझनेस आहे. मोठ्या मोठ्या कंपनीजचं ब्रँडिंग, डिजिटल ब्रँडिंग ते करतात. कम्प्युटर जेव्हा पहिल्यांदा आला तिथपासून ते आजचं जे AI आहे ही सगळी टेक्नॉलॉजी ते कोळून प्यायला. तर त्यामुळे टेक्नॉलॉजी कुठून कशी प्रवास करते किंवा कसा त्याचा प्रवास झाला आणि आज खऱ्या अर्थाने तुमचा डेटा किंवा तुमची प्रायव्हसी हे किती पब्लिक डोमेनवरती वगैरे आहे. म्हणजे मुळात काय की टेक्नॉलॉजी जर का समजून घेतली किंवा त्यातले कंगोरे जर समजून घेतले तर मे बी तो डेटा गार्ड कसा करावा किंवा डेटाचा खऱ्या अर्थाने उपयोग कसा करावा. और ऑब्व्हियसली लोक करतातच आहेत. मोठ्या मोठ्या कंपनीज डेटा हा एक मोठा बिझनेस आहे सध्या. तर हे सगळं आपण समजून घेऊया ललित महाडेश्वरकडनं. या भेटूया त्यांना आणि टेक्नॉलॉजीमध्ये जरा जाऊन घुसून बघूया की ही टेक्नॉलॉजी भला काय आहे.